नागपूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 7 जण जखमी झाले असून त्यापैकी 5 ते 6 जणांना नागपुरातील पारडी शिवारात असलेल्या भवानी धर्मादाय रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। यावर राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांना विचारणा केली असता हा प्रश्न गंभीर असून यावर सरकार योग्य ती उपाययोजना नक्की करेल असं ते म्हणाले। मुद्दा पुन्हा एकदा समोर येताना पाहतोय। नागपुरात आज पारडी भागात आहे, नाशिक आहे, इकडे असा पुन्हा एकदा बिबट्या मानवी वस्तीत घुसताना दिसतोय आपल्याला। सर, आज नागपूरच्या पारडी भागात बिबट्या शिरला आहे आणि 4 पेक्षा जास्त लोकांना गंभीर जखमी केलं आहे। दिवसेंदिवस हा प्रश्न गंभीर होतोय, काय सांगाल? काल सभागृहामध्ये या विषयावर चर्चा झाली आणि मुंबईप्रमाणे इतर भागात देखील आता नाशिक भागामध्ये ऊसाच्या पिकामध्ये किंवा जुन्नर भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिबटची संख्या वाढलेली आहे आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाघाची संख्या वाढली आहे। या सर्व परिस्थितीचं फार गंभीर परिणाम झालेला आहे। माझ्या स्वतःच्या मतदारसंघात सुमारे 16-17 लोकांचा मृत्यू झालेला आहे। चंद्रपूरमध्ये तर फारच गंभीर परिस्थिती आहे। गडचिरोलीमध्ये हत्तीचा प्रश्न उपस्थित झाला आहे। पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रामध्ये बिबटचा प्रश्न झालेला आहे। लोकसंख्याची वाढ ही सातत्याने गंभीर प्रश्न झालेला आहे आणि वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे त्यांना जो अधिवास आहे तो आता अपुरा पडत आहे। टायगरची टेरिटोरियल फाईटमध्ये टायगरची डेथ होत आहे आणि या सर्व परिस्थितीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलँड डेव्हलप करणे, हर्बिव्हरची संख्या वाढवणे, जर वाघ आणि बिबट वाढलं असेल तर त्यांना लागणारा जो खाद्य आहे त्याची देखील संख्या वाढली पाहिजे। आता लोकसंख्या नियंत्रण कशी आणावी, म्हणजे वाघाची आणि बिबटची संख्या कशी नियंत्रणात आणावी हा देखील एक गंभीर प्रश्न आहे। या संदर्भामध्ये केंद्र शासनाशी राज्य शासनाची चर्चा सुरू आहे। माझी स्वतःची माननीय वनमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे 2दा। एक मुंबईला उच्चस्तरीय बैठक झालेली आहे आणि या बैठकीत अनेक उपाययोजना मी या ठिकाणी सुचवलेल्या आहे। शेवटी वन क्षेत्रात राहणाऱ्या ज्या शेती आहे ती शेती करणं देखील कठीण झालेलं आहे। या सर्व परिस्थितीवर आता जर आपण फॉरेस्टच्या वेबसाईटवर गेले तर आपल्याला लक्षात येईल की एक मुख्यमंत्री वन व पर्यावरण धोरण आपण या ठिकाणी तयार करून शासनाला दिलेलं आहे। त्यात वन क्षेत्राची जी ग्रासलँड आहे त्याची संख्या कशा पद्धतीने वाढवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे। आव्हान आहे, एक नवीन प्रश्न राज्य सरकार पुढे आलेला आहे, बिबट आणि वाघाची वाढलेली संख्या। या प्रश्नावर कालच सभागृहात झालेल्या चर्चेनुसार आता रिजन वाईज बैठक पुढील 3 दिवसात होणार आहे आणि या प्रश्नाला, या आव्हानाला समोर जाण्यासाठी जे आवश्यक ती कृती आहे ते सर्व केली जात आहे, पिंजरे दिले जात आहे। शेवटी अशा पद्धतीच्या बिबटला पकडणं थोडंसं अडचणीचं असते, परंतु वन विभाग आणि पोलीस विभाग या संदर्भामध्ये कारवाई करत आहे। मी म्हणाले की जुन्नर भाग किंवा ऊसतोड भाग आहे हा जंगलाला लागून असतो, पण नागपूर सारख्या शहरामध्ये मोठ्या भागात मागल्या महिन्यात एक बिबट आला तर सुदैवाने तेव्हा हल्ला झाला, पण आजचा जो आता बिबट बेशुद्ध झालेला आहे, पण 4 पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी आहे। शहरी भागाकडे येण्याचं काय कारण? हे बघा, आपण जर जुना इतिहास तपासून पाहिला तर वाघ देखील शेकडो किलोमीटरचा प्रवास करत असतो। शेवटी टेरिटरी त्यांची वेगवेगळी असते आणि नागपूर जरी इथं असलं मुंबईसारखं, परंतु नागपूरच्या 4ही बाजूला म्हणजे इथं पेच अभयारण्य आहे, काटोलपासून, नरखेडपासून, हिंगणापासून तर रामटेक, पारशिवनी, उमरेड, करांडला सर्व हा भाग वनाने व्याप्त आहे। त्यामुळे क्रॉसिंग करणे ही एक फार नैसर्गिक प्रक्रिया आहे। कॉरिडॉर त्यांचा असतो आणि जेव्हा त्यांना जागा मिळत नाही तो नवीन टेरिटरी शोधत असतो आणि शोधून तो या ठिकाणी आलेला असतो। नागरी वस्त्या जंगलाकडे चालल्या असंही होऊ शकतं, का सँक्शन दिलं जात आहे याने किंवा बाकी या गोष्टी? हे बघा, पर्यावरणाचा समतोल राखणं हे आता अतिशय महत्त्वाचं आहे। माणसाची संख्या वाढली, त्या पद्धतीने वन्य प्राण्यांची संख्या वाढवण्यासाठी आपण खूप कठोर कायदे केले। जेव्हा संख्या कमी होती तेव्हा हे सर्व कायदे खूप आवश्यक होते, परंतु आता संख्या वाढणे हा देखील एक नवीन प्रश्न उद्भवलेला आहे। माणसाचा जीव वाचवणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे। राज्य सरकार या विषयावर सर्व आमदारांची बैठक घेऊन या अधिवेशनातच अजून काही योग्य निर्णय करता येईल का, AI टेक्नॉलॉजीचा वापर आपण करत आहोत, मार्वलला आपण काम दिलेलं आहे। सर्व पद्धतीच्या आवश्यक त्या खबरदारी शासन घेत आहे। बिबटची संख्या जी वाढलेली आहे आणि बिबट जंगलातून बाहेर येतात
ते बाहेर येऊ नये यासाठी जंगलामध्ये शेळ्या सोडण्यात यावं अशा प्रकारचं एक योजना 1 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले जाणार आहेत आणि काही बिबटे प्रभावी पडेल का ही योजना प्रभावी पडेल? हे बघा, कोणी कुठलाही माणूस किंवा जनावर हा उपाशी राहू शकत नाही. शेवटी तो आपल्या आहारच्या शोधामध्ये कुठे ना कुठे तर फिरणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघ आणि बिबट वाढल्यामुळे आज जंगल सफारी करण्याची गरज नाही. आमच्या भागात देखील कुठे गेलो तरी वाघ दिसते, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. मग या सर्व वाघ आणि बिबट यांना लागणारं खाद्य म्हणजे जे हरबिओरा, हरण, सांबर याची संख्या देखील त्या प्रमाणात वाढणं खूप आवश्यक आहे. भविष्यामध्ये कशा पद्धतीने कॅप्टिव्ह ब्रीडिंग करता येईल का आणि ही संख्या कशी नियंत्रणात आणता आणि हा समतोल कसा राखता येईल या दृष्टीने माननीय वनमंत्री प्रयत्न करत आहे. आम्ही सर्व वन क्षेत्रात राहणारे लोकप्रतिनिधी, आमदार, मंत्री त्यांच्या या चर्चेमध्ये त्यांच्यासोबत सहभाग घेत आहोत, आपापला अनुभव शेअर करत आहोत आणि काय या संदर्भामध्ये उपाययोजना शोधता येईल ते शोधून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. एकच प्रश्न की इतर राज्यातील अभयारण्यात सोडण्याचा का प्रस्ताव म्हणजे दुसऱ्या राज्यांशी चर्चा करत आहे का की जर तिथे वाघाची किंवा बिबट्यांची संख्या कमी असेल तर आपल्या इथे हा गंभीर होता प्रश्न, तर दुसऱ्या राज्यातील अभयारण्यात सोडण्याचा काही विचार किंवा तसा प्रयत्न सुरू आहे का? आपल्या भागातील अनेक वाघ पकडण्यात आलेले आहे. पकडून अनेक गोरेवाड्यामध्ये ठेवण्यात आले, काही सह्याद्रीमध्ये या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे. शेवटी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाघ पाठवायचे असतात, त्याला केंद्र शासनाची मंजुरी लागते. ती देखील कारवाई सुरू आहे. नसबंदीच्या संदर्भात देखील काय कारवाई करता येईल ते देखील सुरू आहे. आव्हान आहे, प्रश्न आहे, त्यावर उत्तर शोधून आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या जातात. असं म्हणतायत की 25 लाखांची जी रक्कम आहे बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये झालेले मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना ती 50 लाखांवर करावी. खरं तर मृत्यू होऊच नाही, मात्र जर रक्कम वाढवायची असेल तर 50 लाख. नाही, 25 लाख ही महाराष्ट्र ही सर्वात मोठी मदत करत आहे. केरळ सरकारने वन्य प्राण्यांचा हल्ला याला स्टेट डिझास्टर डिक्लेअर केलेला आहे आणि नुकताच सुप्रीम कोर्टाने देखील या संदर्भामध्ये प्रत्येक राज्याला निर्देश दिले की त्यांनी किमान 10 लाख रुपये द्यावे. आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्रात देशाच्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्तीची मदत आहे. मी स्वतः या विषयावर पाठपुरावा केला आणि कॅबिनेट पुढे आता फाईल आम्ही पाठवत आहोत की जेवढे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे जेवढ्या लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यांना 25 लाख सोबत शासकीय सेवेत देखील सामावून घेण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे सादर होत आहे. नागपूर या हिवाळीमध्ये पर्यटन जे आहे ते विदर्भामध्ये वाढत असतं, पण या बिबट्यांच्या भीतीमुळे कुठेतरी पर्यटनाला फटका बसला. नाही, पर्यटनाला फटका बसला नाही. बरं, नागपूर जिल्ह्यासह पूर्व विदर्भात अवैध रेती उत्खननाचा प्रश्न गंभीर आहे. काय उपाययोजना किंवा तुमच्या मतदारसंघात काय तुम्ही म्हणजे प्रयत्न? नाही, आम्ही आता वाढूला कृत्रिम वाढूचा प्रस्ताव सरकारने दिलेला आहे. माननीय महसूल मंत्री याकडे लक्ष घालत आहे. घरकुल आणि व्यक्तिगत वापरासाठी 5 ब्रासपर्यंतची वाढू ही फ्री केली आहे आणि आर्टिफिशियल सँडनी डिमांड सप्लाय रेशो मेंटेन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता आहे. मेंबर्स मुख्यमंत्र्यांना भेटले किंवा वाळूचा जे माफिया आहे ते अव्वाच्या सव्वा त्यांनी रेट वाढवले आहे आणि एक प्रकारे कृत्रिम टंचाई केली आहे. काय याच्यावरही काही विचाराधीन आहे का सरकार? नाही, आता मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना रिलीफ मिळालेला आहे, परंतु आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशातील सर्वात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं होत आहे. महाराष्ट्र प्रगतिशील राज्य आहे. वाळूची गरज आणि वाळूची उपलब्धता यामध्ये तफावत आहे आणि आता कृत्रिम वाळू उपलब्ध झाल्यानंतर हा बॅलन्स होईल. लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतळे, नागपूर.